अपघात आणि गुन्हेगारीच्या घटनांचा धोका वाढला आहे। दरम्यान मी धुळेकर संघटनेने याबाबत ठाम भूमिका घेतली आहे। महानगरपालिकेच्या उपायुक्त स्वालिहा मालेगावे यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे। शहराचा झपाट्याने विस्तार होत असून नव्या कॉलन्या मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहेत, मात्र त्या भागांमध्ये अजूनही पथदिवे आणि हायमॉसची सुविधा उपलब्ध नाही। यामुळे नव्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो। ही परिस्थिती नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर ठरत आहे। लवकरच पावसाळा सुरू होणार असून अशा परिस्थितीत अंधारामुळे अपघात, चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने सर्व पथदिव्यांची पाहणी करावी, बंद दिवे त्वरित सुरू करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन दिवे बसवावेत, तसेच ज्या भागांमध्ये प्रकाश योजना नाही तिथे हायमॉस्ट उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आता महापालिका प्रशासन यावर किती जलद आणि प्रभावी पावले उचलते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। कारण प्रश्न आहे तो फक्त प्रकाशाचा नाही, तर धुळेकरांच्या सुरक्षिततेचा आणि विश्वासाचा। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे। धुळे शहर हे महानगरपालिकेचे शहर आहे व याची व्याप्ती पण वाढली आहे आणि आजूबाजूचे खूपसे भाग पण जोडले गेले आहे। परंतु धुळे शहरात किंवा कॉलनी परिसरामध्ये पथदिवे म्हणजेच स्ट्रीट लाईट हे खूप ठिकाणी बंद आहेत आणि हायमास पण खूपशा चौकातले बंद आहेत। 3-4 पैकी 1 चालू आहे, 2 चालू आहे। अशा खूपशा तक्रारी नागरिकांच्या वारंवार येत आहेत धुळेकरांच्या। आणि आता पावसाळा पण सुरू होणार आहे लवकरच 1.5-2 महिन्यामध्ये, आणि पावसाळ्यामध्ये जर पथदिवे नसले, स्ट्रीट लाईट नसले तर छोटे मोठे अपघात होतात, खड्डे दिसत नाही किंवा छोटे मोठे लूटमारीचे प्रकारही घडत असतात। म्हणून मी धुळेकर संघटनेतर्फे आज मनपा आयुक्त माननीय स्वालिहा मॅडम यांना आम्ही निवेदन देऊन मागणी केली आहे की पावसाळा सुरू होण्या अगोदर धुळे शहरातले जितके स्ट्रीट लाईट आहेत त्यांचे सर्वे करावा, पाहणी करावी व ज्या ज्या भागात स्ट्रीट लाईट बंद असतील, पथदिवे बंद असतील, तसेच चौकाचौकात हायमास नसतील ते दुरुस्त करावे। त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये स्ट्रीट लाईट नसतील, नवीन कॉलन्या बनल्या आहेत, नवीन भाग डेव्हलप झाले आहेत, तिथे स्ट्रीट लाईट आणि हायमास बसवण्यात यावे अशी आम्ही मागणी केली आहे व त्यावर मॅडमांनी लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे।